त्या दिवस आणि म्हसाची यात्रा म्हणजे मोस्टली भरलेली आहे. ओके, सतरंजी 1200 रुपयाला जोडी आहे 9x6ची. आणि हे बघा 10 रुपयाला काय पण 500 को जोड़ी है, 600 को जोड़ी है. 4000 का एक आहे. हा लोणचं येतोय 100 रुपयात गावठी कोंबडा. वालाची शेंगा आणि तुरीच्या 400, 600. कर्नाटकवरनं आंबे पण आले बघू शकता. कसे कसे किलो आहेत? हे बघा 200ला मस्त बॅग्स वगैरे आहेत. 700 रुपयाला जोडी. हा 50 रुपये. आता कितीला आहे ते? जशी घेतली तरी अहिल्यानगर वरनं आले. आणि तुम्ही म्हणता याला बाकी एक काय 450, 300 असं आहे. बांबू पासून तयार केलेल्या वस्तूंचं इथे सेक्शन आहे. हे बघा इथे पण चांगल्या चांगल्या प्रकारचे त्यांनी बनवून ठेवले. सूप सूप वगैरे आहेत. 350 आहे, 450 आहे, 550 आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पुन्हा आले ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि सुप्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेमध्ये. हे बघा आपल्या इथे पारंपरिक घोंगडी वगैरे आले आहेत. तुम्ही आलेच कुठून? टेंभुर्णी. कुठे आले? माडा तालुका, सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातून आले बघा. त्यांच्या घोंगडी वगैरे घेऊन आले. कितीपासून स्टार्ट होत आहे आता? 700, 900. बघा 700 पासून स्टार्ट होत आहे. त्यांचे 1400 वगैरे आहेत. बस थोडीशी. कितीला आहे? 550ला जोडी. हा, आणि हे मोठे 350, ते सिंगल 350ला आहे का? ओके ओके ठीक आहे. 450. हे मोठे 450 पण आहे. ठीक आहे. आणि सिटिंगचं कसं आहे? 450 फोल्डिंग वाला. हा फोल्डिंग वाला आहे. कुठे पण पोर्टेबल आहे. तुम्ही घेऊन जाऊ शकता कुठे पण. असं फोल्डिंगची चेअर आहे. तर ठीक आहे, थँक्स. बघू शकता इकडनं मेन आपली यात्रा चालू होते. आणि गर्दी आहे बऱ्यापैकी. आणि आज शनिवार असल्यामुळे थोडीशी कमी आहे. पण उद्या रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होणार आहे. तर उद्याची पण व्हिडिओ आपण टाकणार आहेत. तर ती पण तुम्ही नक्की बघा. हे इकडे ब्लँकेटचं सेक्शन आहे. आणि इथे पण ब्लँकेट आहेत, तुम्ही बघू शकता. हे मोठी पण आहेत आणि छोटे चादरी वगैरे आहेत. तर काय आता प्राईस काय आहे यांची? ह्याचे काय प्राईस आहे? डबल बेडचं 550 रुपये. 550 रुपये. काय आहे? ब्लँकेट आहे. ब्लँकेट आहे. ओके. आणि ते छोटे मोठे आहेत त्यातमध्ये? मोठे ते 800 वाले आहे, 1200 वाले आहे. सर्व वेगळे वेगळे क्वालिटीचे असतात. ओके सर्वांचे प्राईस वेगळे आहे. ओके. तर क्वालिटीनुसार त्यांची प्राईस होईल. आणि हे खालचे पण सतरंजी वगैरे आहे, ते कितीला आहे? सतरंजी आपलीकडे 9x6ची बसत आहे. हां 1200 रुपयाला दोन आहे. ओके. सतरंजी 1200 रुपयाला जोडी आहे 9x6ची. ती पण तुम्ही बघू शकता. म्हणजे अशा प्रकारे सगळे कार्पेट आहे खाली हाताऱ्याला हॉलमध्ये टाकायला. हां हां 4x6चं आहे, हां 650 रुपयाचं. त्याच्यात मोठे असतात 9x6चं, ते 1200 रुपये बसतात. ओके ठीक आहे ठीक आहे. चला आता आपण तुम्हाला दाखवतो पुढे काय काय अजून आले आहेत म्हसा यात्रेमध्ये. तर या हे बघा इकडे चपला वगैरे आहेत. 350 रुपयाला सेल आहे वाटतं. हे 200 वाले आहे का? 200 वाले. ओके. हे 200 रुपयाला सेल आहे, बघू शकता. हा 200 रुपयाला आहे आणि हा 350 रुपयाला आहे. आणि इकडे चष्मे वगैरे आहेत. या सेक्शनमध्ये जाऊया. तर इकडे बघू शकतो मी डिशेस वगैरे आहेत. भाई कसे आहे डिश? 350 का 6. ओके. 350ला 6 आहेत. ओके चांगले आहेत. तर तिकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडनं इकडं आल्यावर राईट साईडलाच तुम्हाला मंदिराकडे जायला रस्ता भेटेल. तर जाऊया मंदिरात, जाऊया आपण, बघूया किती गर्दी आहे इकडे. तर मंदिराच्या इथे बघू शकता कशी गर्दी आहे. मंदिराकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये दोन्ही साईडला प्रसादाची दुकानं आहेत. तर आणि प्रसाद आणि गर्दी बघू शकता. आता लाईन चालू झाली आहे मंदिराची, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा लाईन चालू झाली आहे. हे बघा मंदिर. तर आपण कालच येऊन दर्शन घेतलं आहे, तर आज दर्शन नाही घेणार आपण. जस्ट तुम्हाला दाखवायला आलं की किती तयारी वगैरे झाली आहे. तर आता आपण आलो मंदिरापासून बाहेर आलेलो. आता आपण जाऊ. इकडे असे सेक्शन्स लावलेले आहेत लोकांनी. तर त्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भांडी वगैरे किचन्स वगैरे आहेत. तर बघूया. क्या भैया फिक्स प्राइस है कि कैसा है? 50 रुपये का? 50. 100 वाला आहे, 100 वाला. ओके. ना हे 50 रुपयाला आहे. 50 रुपये वाला.
ओके, हे 50ला आहे, 100 रुपये. ते शेवटचं 100 आणि हे 100 रुपयाला. तर चांगलं आहे आणि ते पण 100 रुपयाला आहे. तर हे लहान मुलांचे खेळणे वगैरे झाले आहेत आणि साईडला परत हे लहान मुलांचे खेळणे वगैरे 100 रुपयाला सेल आहे. बघू शकता, काय पण घेऊ शकता तुम्ही. तर 100 रुपयाला आहे. हे लहान मुलांचं बसायला इकडे झालं आहे आणि हे 20 रुपयाला सेल आहे. काय पण घेऊ शकता. यो 20 वाला आहे, तो घर संसार वाला आहे. आणि हे बघा 10 रुपयाला काय पण लेडीजच्या मोस्टली वस्तू आहेत. तर 10 रुपयाला सेल आहे. तर आता पुढे आलो परत सेमच म्हणजे असे पार्टिशन मिळतात, त्याच्यामध्ये पण ते सेल्स वगैरे लावलेले आहेत. तर आता आपण जाऊया पुढे आणि इकडे बघू शकता ते फेमस झालेले लेडीज लोकांचं आहे. बघा कितने काय भैया, कितीला आहे? 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला बघू शकता, चांगलं आहे. या सेक्शनमध्ये जाऊन बघूया, चांगलं चादरी दिसतं इथे. हे बघा मस्त असे चांगल्या चादरी आहेत. इकडे पण बघू शकता मस्त चादरी आहेत आणि हे पाय पुसायला वगैरे आहेत. तर भैया कितने काय? 4000 का एक आहे. बघू शकता, दिसायला पण चांगलं आहे. हां चांगलं आहे, हे पण चांगलं आहे. बघू शकता. आणि इकडे बघू शकता लेडीजचं मेकअपचं साहित्य आहे. हे सगळं मेकअपचं साहित्य लेडीजचं. आणि काय प्राईज मला वाटतं फिक्स नाही आहे, काय वेगवेगळी प्राईज असेल. तर काय ज्या तुम्हाला आकाशपालना वगैरे दाखवतो. तर आकाशपालना मला वाटतं मोस्टली रेडी आहेत सगळे. तर तुम्हाला बघूया. तर बघू शकता आकाशपालने मोस्टली काही रेडी आहेत, काहींचं अजूनही काम चालू आहे इकडे. तर मी इकडे विचारलं का बंद आहेत, तर ते बोलतात की अजून त्यांना परमिशन नाही भेटली ग्रामपंचायतकडनं आकाशपालने चालू करण्याची. तर मोस्टली उद्या भेटेल, तर उद्यापासून मोस्टली आकाशपालने चालू होतील. तर तरी पण ते काय फिनिशिंग टच वगैरे देतात ते. तर जाऊया पुढे जाऊया. आणि इकडे हे पडदे वगैरे आहेत. 500 को जोड़ी है, 600 को जोड़ी है, 700 को जोड़ी है, 1000 का जोड़ी है, 600 को जोड़ी है. मतलब 500 वरनं स्टार्ट होते इथे. गाड़ी चाहिए तो भी गाड़ी है. त्याच्यापेक्षा भारी पाहिजे तर को जोड़ी है, गोनी में वो निकाल. तर ते आज पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये 700वाले जोडी पण आहे त्याच्यामध्ये, चांगले आहे अजून. तर ते उद्या तुम्हाला दिसायला भेटेल. कल होगा ना चालू? कल होगा. आणि इकडे आर्टिफिशियल फुलं वगैरे, फुलदाणे वगैरे आहेत. भाई सेट का प्राइस क्या है? सेट का प्राइस क्या है? 100 रुपये. 100 रुपयाला हा सेट आहे पुढे. पुढे 150 वाले पण आहेत. ओके, चांगलं आहे. इथे काहीच मोस्टली कसं आहे की आज पहिला दिवस असल्यामुळे पूर्ण त्यांनी माल लावला नाही आहे. तर उद्यापासनं सगळा माल लावतील ते. तर उद्यापासनं फुल मसा भरेल. बघा इकडे पण चादर वगैरे आहेत. असंच 280. आणि तवा वगैरे कितीला आहे? 600 रुपये. 600 रुपयाला तवा आहे. आणि गावणे वगैरे काढण्यासाठी यूज होत आहे. हे कितीला आहे? 750 ला आहे, 750, 550 वगैरे. साडेपाच. आणि इकडे बघूया, इकडं काहीतरी खेळ चालू आहे. इथे लोणचं आहे, प्रत्येक प्रकारचं लोणचं बघू शकता. हा लोणचं येतो एकच आहे. प्राईस काय? 100ला पाव. कोणता पण बघू शकता. प्रत्येक प्रकारचं लोणचं आहे. 100 रुपयाला पावशेर. चांगलं आहे. आणि इथे बघा काय आहे, गावठी कोंबडा. 100 रुपयात गावठी कोंबडा. इथे काय सीन आहे बघूया आपण. अच्छा, ते ग्लास पाडायची, ग्लास पाडली तर एक गावठी कोंबडा भेटेल. पहिला शॉर्टांचा. हो, एक मिस झाला. ओ, 2च राहिले. चला पुढे जाऊया आपण. चांगला गेम होता त्यांचा.
इकडे लहान मुलांचं तर चालू झालं आहे, छोटे छोटे पालने, मोठे बाकी आहेत. चला बघूया इकडे. इथे पण सेल आहे 10 रुपयामध्ये सगळं काही पण बघू शकता. इकडे बघा हे शेंगा आहेत, वालाच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा. तर कितीला आहेत शेंगा? 40 रुपये पाव. कोणत्या? दोन्ही का? दोन्ही शेंगा 40 रुपये पावला आहे. मुलं चांगले आहेत. हे बघा इकडे चांगल्या कोल्हापुरी चपली आहेत. तर दादा काय प्राईस काय आहे चपलींची? लेडीज 400, जेंट्स 600. 600 रुपये. ते लेडीजचे 400 रुपयाला आहेत. आणि तिकडे सेमच आहेत का? आंबे पण आले. कुठनं आणलेत आंबे? कर्नाटकवरनं आंबे पण आले बघू शकता. कसे किलो आहेत? 300 रुपये किलो. इकडं झाडू वगैरे चटे वगैरे चटई वगैरे. क्या भाई इसका किती आहे भाव? ये 6 बाय 6 मोठी आहे. 6 बाय 6 कितीला आहे? 300ला 250 रुपये. 300ला एक. 250 रुपयाला भेटेल इथे. आणि नेट वगैरे नेट कितीला आहे? 550 रुपयाला 2. कमी होतील म्हणजे त्यांचं. आणि नेट कितीला आहे? नेट नाही, मच्छरदाणी. हा म्हणजे तेच मोठी बारीक. ती मोठी आहे, ती 6 बाय 8ची आहे, 250 रुपये. 250. आणि छोटी? छोटी 150. छोटी 150. आणि बाकी पण यांच्याकडे ते पण बघू शकता. इकडे घड्याळांचं सेल 150 रुपयाला, ते पण बघू शकता. काय जी प्राईस काय आहे बॅटची? काय प्राईस आहे मोठ्या? 350 आहे. पहिले आम्ही 100 रुपयाला घेऊन जायचो बॅटी वगैरे. बघा आतमध्येच बनवायला घेतले त्यांनी. मंडळी इकडे पण सेक्शन दिसतो कपड्यांचं वगैरे. बघूया इथे बेडशीट साधे वगैरे आहेत. बेडशीट वगैरे काय प्राईज आहे? प्राईस काय आहे त्यांची? 400ला जोडी. बेडशीट आहे ना? आणि चादर वगैरे? ते 600 रुपयाला गाली. एक 600 रुपयाला आहे. आणि चांगलं आहे बघा. जाऊया आतमध्ये. तुमच्या आतमध्ये इकडे शर्ट्स वगैरे आहेत. काय फिक्स प्राईज आहे का? सेल आहे का? सेल किती आहे? 500ला 2, 300ला 1, 500ला 2. हे बघा 500ला 2 शर्ट आहे, 300ला 1 आहे. चांगलं आहे इकडे पण. आणि इकडे शूज वगैरे आहेत. डबल ट्रिपल कोणती कॉपी येते आहे. पुमाचे शूज वगैरे आहेत 550ला. आणि इकडे बघू शकता स्वेटर आहेत. तर बघूया प्राइस वगैरे काय. भाई प्राइस क्या है ऊपर वालों का? स्वेटर 850. कम होगा ना उसका? कम होगा. आणि इकडे लेडीजचे पण आहेत वाटतं. हे लेडीजचं आहे ना? लेडीज. आणि इकडे बॅग वगैरे आहेत. काय फिक्स प्राइस आहे का दादा? फिक्स प्राइस आहे कितीला? कितीला आहे? हे बघा 200ला मस्त बॅग्स वगैरे आहेत. चांगले बॅग आहेत 200 रुपयाला. तर आपण मोस्टली एंडला आलो आहेत. तिकडे मेन बाजार आहे. इकडे पण आहे बाजार. बघूया काय बसतं इकडे. इकडे बघू शकता मोस्टली ब्लँकेट्स वगैरे आहेत. त्याच्यामध्ये रेट वगैरे विचारू आपण. क्या बाई कितीला आहे? हा कितीला आहे दाखवा ना. मग हे काय छोटा आहे ना? कितने का आहे वो? 700 रुपये जोडी. हां हे बघा 700 रुपयाला जोडी. म्हणजे 350ला एक भेटेल. आणि बाकी आणि हे बेडशीट वगैरे कितीला आहे? बेडशीट डबल बेडशीट कितीला आहे ते? हे बघा 850ला जोडी आहे. हां म्हणजे कमी होतील त्यांच्याकडे. बघा इकडे चांगले बेडशीट वगैरे ब्लँकेट्स वगैरे आहेत. तसेच इकडे पण ब्लँकेट्स आहेत. हा ब्लँकेटचा सेक्शन वाटतो मला पूर्ण. बेडशीट वगैरे. आणि आता बघू शकता या ब्लँकेटच्या सेक्शनच्या पुढे आल्यावर आपल्याला हे प्लास्टिकची भांडी टप वगैरे आहेत. आणि इकडे लाकडी वस्तू आहेत. आपण टप वगैरे विचारू पहिले की त्याला काय प्राईस काय यांची? 450 जोडी का? नाही बघा 450ला जोडी आहे. चांगलं. आणि छोटे 400ला जोडी. 400ला जोडी येते. यांच्याकडे खूप माल आहे. आज पहिल्या दिवसा असतं पण ते काढला नाही एवढा. परत इकडे ब्लँकेट्स आणि इकडे लाकडी वस्तू आहेत. पोलीपाट वगैरे बघू शकता. इकडे सूप वगैरे. बाबा कसं आहे सूप? 300 रुपये. 300 रुपयाला एक. हा बघा 600 रुपये जोडी. चांगला सूप आहे. आणि इकडे पण लाकडी वस्तू आहेत बघू शकता.
सगळं लाकडी वस्तू आहेत त्यांच्याकडे. काय प्राईज आहे पोलपाटची? बघा कोणता घ्यायचा 300 400 पोलपाट वगैरे आहेत. आणि बाकी हा व्यासपीठ आहे 300 रुपयाला आहे. 70 रुपये ओके. काठवट 1400 रुपये हे काय आहे? काठवट आहे ते काय कशासाठी काम आहे तिथे? काठवटीची पानं. ओके. भाकरीची परत आहे बघा, चांगली आहे. इकडे लाकडी वस्तू परत, हा पूर्ण लाकडी वस्तूचं सेक्शन आहे मला वाटतं. इथे पण व्यासपीठ वगैरे पाट वगैरे आहेत. हे बघा. ही शेगडी पाणी तापवायला, अच्छा, पान तापवायला वगैरे. बाहेर आपण फिरायला गेलो बा मटण बिटन शिजवायला, हा. ते चूल आहे घरगुती आपली. आता कितीला आहे ते? ती जशी घेतली तरी 300 वाली आहे, 1200 वाली आहे, 750 वाली आहे. ओके, म्हणजे ते पण डिफर करते प्राईस. आणि इकडे कोयता वगैरे कसं आहे सांगा ना. कोयतं आहे, पाट्याचं कोयतं आहे. हे बघा. कसं घेतलं तसं आहे, 350 पासून स्टार्टिंग आहे, 200 पर्यंत पण भेटतो लोखंडी घेतलं तर. हा. काही माल पावडे 200 वाले, 100 वाले, पंजा आहे पंजा कितीला आहे? 100 रुपयाला होलसेल रेट. होलसेल रेट, डायरेक्ट होलसेल रेट. एक बनवता का तुम्हीच बनवता की स्वतः स्वतः बनवतात ते? आणि पावडा वगैरे पावडा पण आहे ना, कितीला आहे ते? हे 150 रुपयाला. पावडा 150 ला बघू शकता. आणि इथे पूर्ण शेतीची अवजारं आहेत, तुम्ही घेऊ शकता म्हणजे. आणि कुऱ्हाड कितीला आहे? पुरा जशी घेतली तशी हा, आपली छोटी आहे ना. मोठी आहे. पहिले आपले जुन्या काळातले लोक वापरायचे, 1100 रुपयाला आहे. हा हा. हा डोक्या म्हणते याला. हम्म. बाकी एक काय 450 300 असं आहे. ओके, काही पावडे आहे शेतकरी अवजार म्हणून, ठीक आहे ठीक आहे काही पण आपण वापा वगैरे पाडायला. ठीक आहे ना. असे पूर्ण म्हणजे शेतीची अवजार आहेत इथे, तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद. हां. आणि इकडे साईडला पण हा पूर्ण सेमच सेक्शन आहे, म्हणजे बघू शकता इथेच शेतीची अवजार वगैरे आणि लाकडी वस्तू वगैरे दिसतील तुम्हाला. तर सेमच आहे सगळं. हे इकडे मस्त वस्तू आहेत बघू शकता. आता काय प्राईस आहे दोड्डींची वगैरे प्राईस काय? 200 रुपये 100 रुपये 200 रुपये 100 रुपये. आणि हे कशासाठी आहे? हे भाकरीसाठी. ओके, भाकरीसाठी. आणि हे घर पण तुम्ही म्हणजे हे स्वतःनेच बनवलं आहे का? चांगलं. हे कितीला आहे घर? हे 1500. 1500 रुपयाला. आणि बघू शकता. आणि हे बांबूच्या ह्याच्यापासून बनवतात ना तुम्ही? बांबूच्या ह्याच्यापासून बनवतो. हां. हे 2000. हे 2000. हे चांगलं आहे. आणि हे चाप, कोंबड्यासाठी. हा, कोंबड्यांसाठी बघू शकता. हे 400 रुपयाला एक ना? हा हे सेमच आहेत 400 रुपयाला. ठीक आहे, धन्यवाद. आणि सिमिलरली हा सेक्शन पण बघू शकता. इथे पण ते बांबूच्या वस्तू वगैरे भेटतात तुम्हाला, रोटी वगैरे, सूप वगैरे भेटेल. तर चला पुढे जाऊया आपण. हे बघा, इथे पण चांगल्या प्रकारचे त्यांनी बनवून ठेवलेले बांबूचे. तर काय दादा हे प्राईस काय यांची? 250 रुपये. एक फुलदाणीसारखं आहे ना, फुलदाणी म्हणून त्याने बांबूची. आणि इकडे दुड्ड्या वगैरे आहेत, चांगले. आणि यांनी बघा इथे प्लास्टिक आणि बांबू एकत्र यूज करून त्यांनी अशा दुड्ड्या मस्त कलर लावायची गरज नाही त्यांना, मस्त बनवले आहेत त्यांनी. इकडे सूप वगैरे त्यांनी केलेले आहेत. आणि साईडलाच बघू शकता ते बनवतात, स्वतः बनवतात इथेच. तर कितीला आहे आता सूप आहे पहिले? 350ला एक. हां, 450 ओके. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे आहेत त्यांचे. 350पासून स्टार्ट होत आहे. आणि ते असं बनवतात बघा, तुम्ही इथेच बनवतात ते. इथले हे सूपच बनवतात ना तुम्ही आता? ते इथेच बनवतात आणि हे डायरेक्ट इथे विकायला जातात. चांगलं आहे. कुठून आले तुम्ही? चौकवरून आले आहेत बघू शकता. आणि किती दिवस असणार तुम्ही आता इथे? म्हणजे मग यात्रा संपसपर्यंत तुम्ही इथेच असणार. हे बघा, चांगलं आहे इथे, मस्त. हे बघा, हे काय कुडासनी बोलतात ना याला? कुडासनी. कसं आहे ते पाहिली? हां, 50 रुपये. हे इथे पण त्यांचे मंदिराचे वगैरे साहित्य आहे त्यांचं. हे वरचं तोरण वगैरे 150ला आहे. हे 300ला आहे. ओके, अच्छा. हे 350. हे 200ला आहे. जोडी का एकच? हा, हे म्हणजे असे 200ला जोडी आहे. ओके, तो तोरण आहे. कितीला आहे तो? 200ला तोरण आहे. ठीक आहे. ओके, 400ला आहे तो. ठीक आहे. असं यांचं पूर्ण म्हणजे सजावटीचा माल आहे इथे. 200पासून 150पासून स्टार्ट होत आहे. तर बघू शकता तुम्ही. पण इकडे पण म्हणजे असं तवं वगैरे, कढई वगैरे आहेत. तव्याची प्राईस काय आता? 350, 450, 550. म्हणजे ओके, छोटा मोठा असेल त्याच्यावर प्राईज आहे. हां, अलग म्हणजे वेगवेगळी प्राईज आहे, जसं साईज असेल तसे. 400 आहे, ओके. 600 आहे, आणि इकडे हे 900 आहे. ओके. आणि हे 600 रुपये आहे, ओके. आणि 800 रुपये आहे, 900 रुपये आहे. ओके, ते कशासाठी यूज होतं? धावण्या वगैरे करतात ना हे याच्यामध्ये? ओके.
कढई घेतली 1200 रुपयाची आहे. ती 1200ची छत्ती कडे. 750, 800, 900, ओके 350, 400. ओके. आणि तुम्ही आले कुठून? कोल्हापूरवरून आले. आणि तुम्ही दरवर्षी येता का? दरवर्षी दरवर्षी येता, बघू शकता. आता तुम्ही यात्रा संपोसपर्यंत इथेच असणार. शेवट. ठीक आहे ठीक आहे, चला धन्यवाद. तुम्ही कुठून आले दादा? नांदवलला. नांदवलचे आले. दरवर्षी येतो का तू? हो. दरवर्षी येतो. आता ठीक आहे, मग फिरला का मासा पूर्ण? कसा वाटला? दरवर्षी फिरतो पण सगळा. खूप भारी वाटतंय इथे, बघायला पण खूप मस्त आहे. ओके. आणि आकाशवाणी वगैरे आज बंद आहेत, तर काय मग उद्या परत येशील का? हो, ये. तर असे होते, असे यात्रेकरू येतात, छोटे मोठे सगळे यात्रेकरू येतात मशामध्ये. हे बघा, यांनी खरेदी वगैरे केले. बाबा कुठून आले तुम्ही? अहिल्यानगरवरनं आले. आणि तुम्ही ब्लँकेट वगैरे घेतले, कितीला कसे घेतले? 600 रुपयाला घेतले. आणि दरवर्षी येता का तुम्ही? बघू शकता हे वारकरी. आणि आता तुम्ही घरी जाल की इथेच थांबणार आहेत अजून? ओके, पालखी निघोस म्हणजे ओके, 10-11 वाजेपर्यंत. ठीक आहे, चला धन्यवाद. तर काय अशा प्रकारे आज पहिला दिवस आणि म्हसाची यात्रा म्हणजे मोस्टली भरलेली आहे. आणि उद्या रविवार असल्यामुळे अजून उद्या गर्दी होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही पण नक्की या म्हसा यात्रेला आणि बघा, आपला अनुभवून बघा म्हसा यात्रा कशी असते ती. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.